काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे बाळापूर तालुक्यातल्या वाडेगाव परिसरामध्ये याचा मोठा फटका बसलेला आहे। आपण अशा एका शेतामध्ये या शेतामध्ये कांद्याचं पीक उभं होतं, पण आता कांद्याचं पीक पूर्ण झोपलं आहे। काढलेला कांदा आता हा आज कापणार होते, पण त्यापूर्वीच रात्री आलेल्या पावसामुळे या ठिकाणी कांद्याचं मोठं नुकसान झालेलं आपण बघू। शेतामध्ये शेतकरी या ठिकाणी काम करतोय, पूर्ण कांद्याची करतोय, कारण काय कांदा तर पूर्ण खराब झालेला आहे पाण्यामुळे। आता आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत, नेमकं त्यांना आपण विचारू की नेमका कांदा किती होता यांच्याकडे आणि काय परिस्थिती सध्या। दादा मला सांगाल की नेमकं तुम्ही कांदा जो काढलेला आहे, आता कांदा तुमच्याकडे किती होता आणि सध्या काय झालं आणि कसा केव्हा पाऊस आला काय? मी 4 एकर कांद्याची लागवड केलेली होती। मागच्या सोमवारी मी कांद्याची कापणी करून पगार लावलेले होते आणि आजची माझी कटनचा ठरवलं होतं मी की आज कांदा कापून घेऊ म्हणून। पण अचानक रात्री अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान हे आता कापणीला येणार नाहीये आणि नुकसानही भरपूर प्रमाणात झालेलं आहे। किती एकर तुमचा कांदा होता आणि किती नुकसान झालं नेमकं? माझा 4 एकर कांदा आहे। जवळपास माझे 600 ते 700 क्विंटलचं नुकसान झालेलं आहे या अवकाळी पावसामुळे। बरोबर। हा ते शेतकरी की त्यांचं आता 600 ते 700 क्विंटलचं नुकसान झालेलं आहे, कारण आलेल्या अचानक पावसामुळे या ठिकाणी शेतकरी तारांबळ आलेले आणि त्यांच्या शेतातला पूर्ण कांदा जो आता भिजल्यामुळे हा पूर्ण आता त्यांच्या शेतातला पूर्ण वाया गेला। त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला। त्याची म्हणजे मागणी आहे की आता तरी सरकार आमच्याकडे लक्ष देईल का? गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।